नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्र राज्यातील 40 तालुक्यांमध्ये आता हा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, दुष्काळ एखाद्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये ज्यावेळेस जाहीर केला जातो त्यावेळेस त्या गावाला, तालुक्याला व जिल्ह्याला कोणकोणत्या सवलती मिळतात, जे काही तेथील बाधित शेतकरी असतील त्यांना कोणकोणते लाभ दिले जातात आणि याचा तेथील जे काही शेतकरी असतील त्यांना कोणत्या पद्धतीचा फायदा होतो या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमध्ये राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर केला। त्यानुसार दुष्काळ परिस्थितीत या जिल्ह्यांना काय सवलती मिळणार, कोणती मदत केली जाणार, तर आपण आता ते एक एक बघूया। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तूट व घटलेली भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रता, खरीप पेरणीमधील क्षेत्र व पिकांची स्थिती या निकषाच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर करण्यात आला आहे। यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 40 तालुक्यामध्ये ह्या ज्या काही आपण पुढे बघणार आहेत त्या सवलती लागू होतात। यामध्ये सर्वात महत्त्वाचा लाभ हा तेथील शेतकऱ्यांना जो मिळत असतो तो म्हणजे जमीन महसुलातून ही सूट दिली जाते। म्हणजे जो आपण टॅक्स भरत असतो जमिनीचा वापर करण्याबाबत शासन आपल्याकडून जो टॅक्स जमा करत असतं त्यावरतून आता सूट देण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे काही पीक कर्ज तेथील शेतकऱ्यांनी आत्ताच्या पिकांकरता घेतलं होतं तर त्या पीक कर्जांचं पुनर्गठन केलं जाणार आहे। शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस ही आता स्थगिती दिली जाणार आहेत। जे काही कृषी पंपाचे जे काही चालू वीज बिल आहे त्यामध्ये 33.5% आता सर्व शेतकऱ्यांना तेथील दुष्काळग्रस्त जाहीर तालुक्यांमध्ये ही सूट दिली जाणार आहे। त्यासोबतच जे काही शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असतात त्यांना त्यांच्या परीक्षा शुल्कात ही माफी केली जाणार आहे। त्यासोबतच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात त्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये आता शिथिलता ही आणली जाणार आहे। आवश्यक तेथे ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची गरज असेल ते ह्या पिण्याच्या टँकरद्वारे पाणी हे पुरवलं जाणार आहे। त्यासोबतच टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेशही महावितरणला देण्यात आलेले आहे। आता मित्रांनो, आता आपण बघितलं हे जे काही लाभ आहे ते दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना हे दिले जाणार आहेत। आता जे काही दुष्काळी भागातील खातेदार असतील, शेतकरी असतील त्यांना अजून कोणकोणते लाभ मिळणार आहेत तेही आता आपण बघूया। दुष्काळग्रस्त तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी जे काही अनुदान असतं ते आता त्याचं पुनर्गठन केले जाईल किंवा ते वाढवून देण्याचा प्रयत्न सरकार हे करणार आहे। त्यासोबतच पीक उत्पादित केलेल्या 33%पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता हे जे काही अनुदान आहे ते मिळण्यास ते शेतकरी पात्र असणार आहे। यासोबतच या मदतीचे वाटप खरीप हंगामातील 7-12 पीक नोंदीच्या आधारे करण्याच्या सूचना या शासनाकडून देण्यात आलेल्या आहे। खरीप हंगामातील पैसेवारी करण्यात आलेल्या पीक कापणीच्या प्रयोगांती आलेल्या पीकनिहाय पैसेवारी आधारे कोरडवाहू पिकांचे 33% नुकसान ठरविण्यात येणार आहे। प्रमुख पीक नसलेल्या व पीक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहू पिकांना ही मदत मिळणार आहे। आता मित्रांनो, आपल्याला पैसेवारी किंवा आणेवारी हे शब्द आपण नियमित ऐकत असतो, पण ही पैसेवारी, आणेवारी कशा पद्धतीने काढली जाते, ही पैसेवारी, आणेवारी म्हणजे नेमकं काय याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे। तोही व्हिडिओ आपण नक्की पहा। त्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। तर पुढे बघूया, जे काही फळपिके उत्पादक शेतकरी आहेत, बागायतदार जमिनी असलेले जे काही शेतकरी आहेत त्यांना कोणकोणता लाभ मिळणार आहे तेही आता आपण बघूया।
बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांच्या नुकसानीची तीव्रता ठरवण्यासाठी पंचनामे व सातबारा नोंद ही आवश्यक असणार आहे। यातील नोंदीनुसार जे काही महाराष्ट्र जमीन संहितेमधील तरतुदीनुसार जे काही नुकसान भरपाई मोजण्याचं जे काही एकक आहे त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे। त्यासोबतच मुलांना पौष्टिक अन्न, जे काही शाळेत जाणारे मुलं आहेत, लहान मुलं आहेत, यांना महाराष्ट्र शासनाकडनं पौष्टिक अन्न हे पुरवलं जाणार आहे। दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळेमध्ये मध्यान्ह भोजनाचा योजना दीर्घ सुट्टीच्या कालावधीतही राबविण्याच्या सूचना या करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे शाळांना जरी सुट्टी असली तरी तेथील लहान मुलांना हे भोजन पुरवलं जाणार आहे। त्यासोबतच आता आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न पडला असेल की हा दुष्काळ जाहीर करण्यात आले आहे, तर या दुष्काळ हा कधीपर्यंत हा मर्यादित असणार आहे किंवा ही मदत पुढे कधीपर्यंत चालू राहणार आहे? तर याचं उत्तर आहे, दुष्काळाचे आदेशाच्या दिनांकापासून पुढील 6 महिन्यांसाठी हे लागू राहतील असे शासनाकडून सांगण्यात आले। यासाठी लागणाऱ्या निधींसाठी केंद्राकडून मदत मागणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तेथील शेतकऱ्यांना, जमीनधारकांना कोणकोणत्या पद्धतीचे लाभ मिळणार आहे आणि त्यांची पूर्तता महाराष्ट्र शासन कशा पद्धतीने करणार आहे, या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केला आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। असेच विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना, शासन निर्णयांची माहिती आपल्याला वेळेवर मिळवण्यासाठी आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। याच प्रकारचे अपडेट आपल्या व्हॉट्सॲपवरती जर आपल्याला हवे असतील तर आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, ज्या सर्वांची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।